हा बघा ससा, काय नशीब काढलेला आपण, ससा आपल्याला बघायला मिळतोय मंडळीनो. बघा कसा आम आहे, भारी आहे ना. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा, काय समाज लिहू. चला आता निघालाय कामावर. काको हा नाही, तुझा नाही घेतलाय, माझाच चालू आहे. चला ओ आनंदा, 1 मिनिट थांबा, येत आहे मी पण मागोमाग. चला मंडळी, आनंद चाललेत नाचणीच्या राखण्याला. तसं दररोज जातात, पण आज त्यांच्या हातात गोपीन बघितली तर म्हटलं तुम्हाला पण दाखवता. मंडळीनो, आनंदा चाललेत आपल्या सीमेवर नाचणीची राखण कराया. दादा गोपीन बघू. हे बघा गोपीन, वांद्रांना दगड मारण्यासाठी. हां बघा कसा आम आहे, भारी आहे ना. तुम्ही पण वलताव काय? होय, दादा पण बोलवत. दादा झाडू बनवतात, हिरांची मोठी, आणि हे पण करतात. आणि टायगरला घेऊन चाललेत. आता इथनं मधल्यावरती जाणार अंकुशच्या घराशी, नंतर मग पुढं सचिनदाच्या घराकडं, मग तिथनं गाडी त्या मार्गाने हां पिंपराच्याकडनं. ऐ हॅलो, चला, बाय. 6:45 झालेत आणि दादा आत्ता एवढ्या लवकर नाचणीला जात आहेत. तर संध्याकाळी कालोख जेवणाचा डबा घेऊनच निघाला आहे का वहिनी आणणार नंतर? हां, साड्याबिड्या बांधायला, राखण करायला घेऊन चालले वहिनी. नंतर जेवण घेऊन घेणार दिवसभर राखणला, आणि संध्याकाळी एकदम कालोख व्हायला येईल तेव्हा येणार. वांदर बिंदर सगळं आपापल्या झाडांवर तिकडं जंगलात जातात तेव्हा येणार. अशी सर्व राखण करायला लागते नाचणीसाठी, नाहीतर तुम्हाला काय कंचा वांदर ठेवण्यातली नाही. मजा येईल. पण यंदा काही नाचणी याचाही मिळली नाही मला. आमची तर नाचणी नाही आहे, फक्त दाराशी चिखलीचं भाताचं तोंड तेवढंच. तर पण अजून कापली न, कधी आता येतील बघूया. नाचणी पाहिजे, याचायला मजा येते. चला अर्ध्या मखनास येऊन पोचलाय अंकुशाच्या घरापर्यंतच्या. आता कालचा आला हाफ डे सुट्टी करून, पण तर घरात किती वाजता पोचला तर काय, त्याच्यानंतर घरात त्याला आल्यावर ताप बीप आला आहे म्हणे. पण तर माझा काय कॉन्टॅक्ट झालाच नाही. तर रात्री ऑनलाईन आलाच नाही, त्यामुळं मॅसेज केला होता पण काही रिप्लाय येत नाही. त्यामुळे आता येतो आहे का नाही, का तब्येत कशी आहे का मला काहीच माहिती नाही. तर जाऊन पहिला बघता, त्याला भेटता, येत असलं तर बरा होईल. सांगा ते जाऊ पुढं बघूया. दोघांचा पण प्रॉब्लेम सेम आहे, त्याच्याकडे पण नेटवर्क नाही, माझ्याकडे पण नेटवर्क नाही. नशीब दोघांकडे पण वायफाय आहे म्हणून व्हॉट्सॲप कॉलिंग तरी लागतं. तशी वायफाय कॉलिंगची पण त्याच्यावर काय असते ती सिस्टम आहे. त्याला माझ्या मोबाईलवरनं वायफाय कॉलिंग होत नाही, काय झालं. कधी कधी लागतो, असं कोणतं आलं तर समोरनं वायफाय कनेक्ट असेल तर नॉर्मल कॉल येतो कधी कधी. आज पण चंद्र दिसतोय, पण आज कॅमेऱ्यात दिसणार नाही. पूर्ण आकाश पांढरा आहे, त्यामुळे तर पांढरा चंद्र दिसणार नाही परत. सूर्यदेव आलं पण डोंगराच्या आड आहे, दिसणार नाही, इथनं नाही दिसत आहे. इकडं सूर्यदेव येत आहेत आणि चंद्र, हा पृथ्वी ही, हा 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 हा. अंकुशाच्या घरावर आला, आता कडी आहे बाहेरनं, तरी पण कडी उघडून सगळ्यांना हाकबीक मारून आला मागणं. इकडनं कोण नाही, बहुतेक अंकुश गेला पुढं.
हा बघा भात सगळा कापून झाला आहे. चला आपण पण जाऊ आता. चला भावानो, मी पण निघता 7:10 झालं. 5 मिनिटात पोचायचं आहे. मंडोलीनू मी U-टर्न मारलाय, परत मागं फिरलाय. घरात नाही जायचं आहे. अंकुशच्या घरात कोण नव्हता, तर मग आता फोन केला सुनीलला. त्याला आता बोलला का अंकुशला आता डॉक्टरकडे घेऊन गेलेत. मग ताप बीप त्याला भरपूर झाला आहे. मग म्हटलं आता त्याची बॅग बिग सगळं माझ्याकडेच आहे ना, काल न्यायला नव्हती. मग त्याचा मोबाईलचा चार्जर बिर्जर सगळं माझ्याकडेच आहे. मग काल होते त्याचा मोबाईल स्विच ऑफ झालेला, म्हणून तर ऑनलाईन नाही दिसला. मग आता मी पुढे जाऊन जरा मागे येता, पण त्याचा चार्जर तरी ठेवून जाता. थोडा उशीर होईल तर सचिन त्याला सांगता फोन करून. तसा 7:30पर्यंत निघता आम्ही. तर खाली नाही जायचं, वरती रस्त्यालाच आरूजचं घर आहे, तिथं ठेवता सांगितलं आहे तसा फोनवर. चला पोचलेला कंपनी जवळ. आज एकटाच आहे, बोर वाटते. मंडळींनो ससा बघा, ससा गेला रे. हाय 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 हाय, झूम करूया जरा, दाखवूया. हा बघा ससा, काय नशीब काढलेला आपण, ससा आपल्याला बघायला मिळतोय मंडळींनो. आता एक उभा घेतो हा.